वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी तुम्हाला आज ह्यूमन न्यूट्रिशन चॅप्टर स्टँडर्ड 11 या चॅप्टरची एलिमेंटरी कॅनल ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एलिमेंटरी कॅनल हा टॉपिक एक्सप्लेन करणार आहे। पूरा टॉपिक माउथपासून घेत तर टीथपासून तर इसोफॅगसपासून तर स्टमकपासून तर पुरा स्मॉल इंटेस्टाईनपासून तर लार्ज इंटेस्टाईनपर्यंत पुरी होल प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे। तर व्हिडिओ पूरा नक्की बघा। जेव्हा फूड तोंडात आलं तर चेविंग चालू होती, मग एन्झायमॅटिक रिॲक्शनने ते फूड इसोफॅगसमधनं खाली येतं फूड पाईकडनं। मग जनरली इथं एक स्पिंक्चर्स असतं, हे बघा हे इसोफॅगस स्पिंक्चर्स, आणि इथं पॅनक्रिएटिक ज्यूसमध्ये ते फूड हे करतं पेरिस्टाल्सिस, नंतर ते फूड जातं ड्युओडेनम नंतर तिथं बाईल ज्यूस म्हणजे पॅनक्रियास आणि बाईल डक्ट्स ही एक टाईप बाईल ज्यूस सिक्रेट करतात। मग ते फूड जातं नंतर ड्युओडेनम डक्ट्समधनं, नंतर ते जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूड गेल्यानंतर तिथं फूड आपलं हे ग्लँड्स बारीक ग्लँड्स न्यूट्रिशन्स ॲब्सॉर्ब करतात। नंतर ते फूड लार्ज इंटेस्टाईनपासून तर ते पुरं ॲनसपर्यंत पोचतं। बघू शकता हे सुद्धा पेरिस्टाल्सिस मुवमेंट होतं। आणि रेक्टममध्ये आल्यानंतर ॲनसमध्ये असतात स्पिंक्चर्स मसल, जेव्हा ते उघडतात तेव्हा स्पिंक्चर्स मसल उघडतात तेव्हा आपला खूप खाली निघतो। अशी असते प्रोसेस।